नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची नुकतीच हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि त्यांना उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे हलाल सर्टिफिकेटवर बंदी घातलेली आहे, हलाल उत्पादनांवर बंदी घातलेली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हलाल उत्पादनावरती बंदी घालून हलाल सर्टिफिकेट बंदी घालावी त्याच्यावरती अशी मागणी आम्ही केलेली आहे. या संदर्भात निवेदन दिल्यानंतर तत्काळ उपमुख्यमंत्र्यांनी अन्न आणि पुरवठा विभागाचे जे सचिव आहेत त्यांना या संदर्भातला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये जमियत उलेमा हिंद असेल, जमियत उलेमा हिंद महाराष्ट्र युनिट असेल, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया असेल, ग्लोबल इस्लामिक सीरिया सर्व्हिस असेल, हलाल इंडिया असेल, अशा काही संघटना बेकायदेशीरपणे हे सर्टिफिकेट देत आहेत. यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण या हलाल सर्टिफिकेटच्या माध्यमातून येणारा पैसा हा जमियत उलेमा हिंद सारखं संघटन देशातल्या 700हून अधिक आतंकवाद्यांच्या केसेस चालवण्यासाठी वापरत आहे. त्यामुळं या सर्टिफिकेटवर बंदी आली पाहिजे, या संघटनांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने या ठिकाणी करतो आहोत. त्याचबरोबर आज खाद्यपदार्थांना, औषधांना मानांकन देण्यासाठी सरकारच्या अधिकृत एजन्सीज आहेत. फसाय या प्रकारची एजन्सी आहे, एफडीए हे जे औषधी आहेत त्यांना मानांकन देणारी सरकारची एजन्सी आहे. मग अशा संस्था असताना वेगळ्या एनजीओची आवश्यकता नाहीये. त्यामुळे यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे हलाल उत्पादनांवरती आणि हलाल सर्टिफिकेटवरती बंदी घालावी अशी पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी मागणी माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. नमस्कार.